अखेर बॉम्बे हायकोर्ट शिपाई भरतीची पुढील अपडेट आली. येस मित्रांनो, आपण एवढ्या दिवस ज्याची या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत होतो, कारण लिपिकची पण या ठिकाणी प्रोसेस चाललेली होती, ड्रायव्हरचे तर अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे. परंतु शिपाई भरती रखडलेली असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट होतं की ती रद्द झाली वगैरे वगैरे, परंतु तसं काही नाही. तर फायनली या ठिकाणी आता शिपाई भरतीची अपडेट आलेली आहे. ती संपूर्ण अपडेट आपण पाहूया. सोबतच आपल्याला हेही माहिती आहे की अपकमिंग जिल्हा न्यायालय भरतीची एक मोठी जाहिरात येणार आहे. तर त्याच्यासाठी आतापासून जर तुम्हाला तयारी करायची असेल तर अगदी माफक फीमध्ये, म्हणजे फक्त 300 रुपयामध्ये मित्रांनो, आपली जिल्हा न्यायालयाची बॅच लॉन्च झालेली आहे. यामध्ये व्हिडिओ लेक्चर, नोट्स आणि 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. तर याही बॅचचा नक्की लाभ घ्या. फक्त 300 रुपये ऑफर प्राइस आहे. 72 48 93 0176 या नंबरला 300 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट पाठवले, तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल. सर्व कंटेंट तुम्हाला भेटून जाईल. तर आपण आलो आहे बॉम्बे हायकोर्टच्या या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती, आणि आपल्याला तर माहिती आहे मित्रांनो, ही प्रोसेस जी आहे ती कुठं रखडलेली होती, तिथपासून पुढे आता कंटिन्यू झालेली आहे. तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं, 25 तारखेची म्हणजे आताची रिसेंटचीच ही अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते आहे. शिपाई हमाल फराश या पदासाठी ही अपडेट आलेली आहे. तर काय अपडेट आहे, यापूर्वी जी आहे ती फर्स्ट आन्सर की या ठिकाणी मित्रांनो शिपाई भरतीची पब्लिश झालेली होती. त्यानंतर आपण सेकंड आन्सर कीची या ठिकाणी वाट बघत होतो. आता सेकंड आन्सर की या ठिकाणी लॉन्च झालेलं आहे. आता शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 किंवा बॅच 1 आणि बॅच 2 अशा या ठिकाणी 2 बॅच होते, परंतु आपल्याला इथं जर बघितलं तर फक्त बॅच 2च आपल्याला दिसत आहे. तर असं का, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाबा जी आन्सर की आहे बॅच 1ची जी आन्सर की आहे तर ती मित्रांनो ॲज इट इज राहिलेली आहे, अनचेंज्ड. म्हणजे जी पहिली आलेली होती आन्सर की जशाच तसं कुठंही त्यामध्ये चेंज नाही. शिफ्ट 1मध्ये बॅच 1मध्ये फक्त बॅच 2मध्ये काय झालेलं आहे, तर एक प्रश्न, प्रत्येक शिफ्टमधला एक प्रश्न काय केलेला आहे मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी डिलीट केलेला आहे. त्यामुळे एक प्रश्नाचा जो आहे ते मार्क या ठिकाणी प्रत्येकाला भेटतील, आणि बाकीचे सर्व आन्सर की ॲज इट इज त्यांनी ठेवलेली आहे. बॅच 1ची आहे तशी आन्सर की त्यांनी ठेवलेली आहे, जी यापूर्वीची आन्सर की आहे. ती आन्सर की तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या एक्झामवडी टेलिग्राम चॅनलवरती ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो, आपल्या एक्झामवडी टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी काय केलेलं आहे मी, तर ही 29 एप्रिललाच या ठिकाणी काय जी फर्स्ट आन्सर की आलेली होती तर ती या ठिकाणी टाकलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी पाहू शकता. जे बॅच 1चे विद्यार्थी आहेत तिथं बॅच 1 बॅच 2 दोन्ही पण आन्सर की आहेत. आता फक्त बॅच 2ची फक्त आन्सर की बदललेली त्यांनी दिलेली आहे. बॅच 1ची जी पहिली आन्सर की आली होती ॲज इट इज त्यांनी काय केलेली आहे, ही आन्सर की आहे तशी या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यामुळे ही जी आन्सर की 29 एप्रिलला पब्लिश झाली होती त्यानुसारच तुम्ही बॅच 1चे विद्यार्थी या ठिकाणी तुमची मार्क फायनली ग्राह्य धरायचे आहेत. बॅच 2मध्ये फक्त एका प्रश्नाचा या ठिकाणी त्यांनी डिलीट केलेला आहे, आणि बाकी काय चेंज झाला आहे तर तुम्ही बॅच 2ची नवीन जी या ठिकाणी आन्सर की आज पब्लिश झालेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता 25 जूनला आज जी या ठिकाणी जी पब्लिश झालेली आहे, तर त्यानुसार तुम्ही काय करू शकता मित्रांनो, तर या ठिकाणी ही आपली मार्क या ठिकाणी पाहू शकता. आणि जे ड्रायव्हर भरतीचे विद्यार्थी आहेत तर ड्रायव्हर भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळीच मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे की त्यांची आता ड्रायव्हिंग टेस्ट असणार आहे, आणि लवकरच या ठिकाणी जर आपण बघितलं त्यांचा फायनल रिझल्टसुद्धा लवकरच लागेल. तर आता ड्रायव्हिंग टेस्टला न चुकता ड्रायव्हरच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्याची पण या ठिकाणी कालच अपडेट आलेली आहे 24 जूनला. आपण या ठिकाणी त्याच्यावरती सुद्धा सविस्तर व्हिडिओ सकाळीच बनवलेला आहे, या ठिकाणी आपण बघू शकता. तर या पत्त्यावरती दिलेल्या स्क्रीनवरती ज्या विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी काय करायचं आहे मित्रांनो, तर या ठिकाणी ड्रायव्हिंग टेस्टला तुम्ही या ठिकाणी दिलेल्या तारखेला हजर राहायचं आहे. ह्या लिस्टमध्ये तुमचं नाव आणि तुमच्या नावासमोर तारीख आणि वेळ दिलेला आहे की कोणत्या वेळेला तुम्ही या ठिकाणी हजर राहायचं आहे. तर त्यानुसार ड्रायव्हिंगचे विद्यार्थी या ठिकाणी हजर राहा. त्याची पण मी सकाळी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. आता म्हणजे लिपिकचा लगेच कोणत्याही क्षणी मित्रांनो रिझल्ट लागेल. लिपिकचा लागल्यानंतर लगेचच या ठिकाणी शिपाई भरतीचा पण रिझल्ट फायनल लगेच लागेल, आणि ड्रायव्हर भरतीचा पण या ठिकाणी आता फायनल रिझल्ट या ठिकाणी तुमचा लेखी परीक्षेचा लागणार. ड्रायव्हरचा तर लागलाच आहे, फक्त लिपिक आणि शिपाईचे आता लेखी परीक्षेचे फायनल रिझल्ट राहिलेले आहेत. तर ते कधीही कोणत्याही क्षणी फायनल रिझल्ट लागतील. त्यानंतर मग पुढच्या प्रोसेसला या ठिकाणी आपण तयारीला लागायचं आहे. आणि ज्या पद्धतीने ड्रायव्हरच्या विद्यार्थ्यांनी या पद्धतीने स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत की सर माझं या ठिकाणी काय झालेलं आहे, तर ड्रायव्हर भरतीमध्ये लेखी परीक्षेमध्ये या ठिकाणी माझं नाव आलेलं आहे. लेखी परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण झालो, मला एवढे मार्क मिळाले, माझं नाव हे आहे, माझा जिल्हा हे आहे, आणि आपल्या एक्झामवडीच्या नोट्सबद्दल त्यांनी मनापासून ज्या पद्धतीने अभिप्राय पाठवलेले आहेत आणि रिझल्टचा स्क्रीनशॉट त्याच पद्धतीने तुम्ही लिपिकच्या पण विद्यार्थ्यांनी असू द्या किंवा शिपाईच्या पण विद्यार्थ्यांनी असू द्या, तर या पद्धतीने काय करायचं, स्क्रीनशॉट पाठवायचं. त्यानंतर मी तुम्हाला पुढील चाचणीसाठी पुढील या ठिकाणी मुलाखत असेल त्यासाठी मी या ठिकाणी एकदम टू द पॉईंट मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे बिंदास राहा. फक्त तुमचा अभिप्राय, तुमचा रिझल्टचा स्क्रीनशॉट, नाव आणि जिल्हा एवढं काय करायचं मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. रिझल्ट लागल्यानंतर ठीक आहे. आता फक्त ड्रायव्हरचा रिझल्ट लागलेला आहे, त्यामुळं शिपाई आणि लिपिक लवकरच रिझल्ट लागेल. फक्त आपल्याला किती मार्क मिळत आहेत ते फक्त आता काउंट करा. एकदा मी नव्याने काय करतो आहे मित्रांनो, तर नव्याने पुन्हा एकदा काय करतो, आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती दोन्ही पण जी फर्स्ट आन्सर की आणि सेकंड आन्सर की दोन्ही पण आन्सर की टाकतो, ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आन्सर की पाहायला सोपं जाईल. ठीक आहे, चला. तर बाकी विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास कंटिन्यू राहू द्या. मग ती जिल्हा न्यायालय भरतीचा असू द्या किंवा आताच MPSC कंबाईन गटकची मोठी 2,000 2,500 प्लस जागांची जाहिरात आली त्याची असू द्या, किंवा
कामगार विभागाचे असू दे, आदिवासी विभागाचे असू दे. कामगार विभागात सुद्धा सर्व कायदे 50चे 50 कायदे, 5000 MCQ अगदी 225 रुपयामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. संपूर्ण बॅच पाहिजे असेल तर ह्या कायदे 6 आणि नॉन टेक्निकल तर 450 मध्ये उपलब्ध आहे. आदिवासी विभागात सुद्धा व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, नोट्स फक्त 299 मध्ये उपलब्ध आहे. तर नक्की याचा तुम्ही लाभ घ्या. तसंच सांगली DCCचे कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. सांगली DCCच्या पण जवळपास 400 जागा आहेत लिपिकच्या. त्याला टायपिंग वगैरे काय लागत नाही, फक्त ग्रॅज्युएशन असेल तरी फॉर्म भरू शकता. तर आपल्या DCC बँकेतसुद्धा परिपूर्ण कोर्स आपल्याकडे उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतील, व्हिडिओ लेक्चर, नोट्स सर्व काय आहे फक्त 499 मध्ये. तर याचा पण लाभ घ्या. व्हिडिओ भरती आहे फक्त 95 रुपीजमध्ये. तर हे पण तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आणि जे विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी करू इच्छिता तर जवळपास 60,000 MCQ सह 400 रुपयामध्ये ही संपूर्ण बॅच तुम्हाला भेटून जाते आहे. 20 ई-बुक्स, व्हिडिओ लेक्चर, 60,000 MCQ हे सगळं तुम्हाला या ठिकाणी तलाठी भरतीसाठी सुद्धा भेटून जात आहे. तर यांचा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता. आता अपकमिंग जी पण काही अपडेट येईल न्यायालय भरतीची, तसं आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती, यूट्यूबवरती मी नक्की अपडेट देईल. तर दोन्ही सोबत सुद्धा काय राहायचं, तुम्ही अपडेटेड राहायचं आहे. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटलाच आहे तर एक लाईक जाता जाता नक्की करून जावा. धन्यवाद.